हॅलो एव्हरीवन, आज मी टिफिनसाठी बनवणार होते अख्खे मसूर. चला करूया रेसिपीला सुरुवात. तर अख्खे मसूर मी रात्रीच भिजायला टाकलेली पाण्यामध्ये. त्यानंतर सकाळी ती व्यवस्थित भिजली होती. तर कढईमध्ये तेल घेतलं, तेलामध्ये जिरे टाकले. जिरे तडतडलं की मग ठेचलेलं लसूण टाकलं. मग एक बारीक चिरलेला कांदा टाकला, कढीपत्ता टाकली 7 ते 8 पानं आणि व्यवस्थित परतून घेतलं. कांदा व्यवस्थित ब्राउनिश झाला की मग टोमॅटो आपल्याला टाकायचा एक कापलेला. अगदी सोपी आणि साध्या पद्धतीने ही भाजी आणि टेस्टला पण खूप मस्त होते ही भाजी. तर व्यवस्थित टोमॅटो आपल्याला नरम होऊ द्यायचा आहे, मऊ होऊ द्यायचा आहे तेलामध्ये. मग त्यानंतर मसाले ॲड करायचे. तर मी आज अर्धा चमचा लाल मसाला आणि अर्धा चमचा काळा मसाला टाकलेला आहे. मग हळद टाकली आणि थोडीशी धने पावडर टाकलेली आहे. मग भिजवलेला मसूर नितळून टाकलेला आहे आणि मीठ टाकलं. मीठ टाकून व्यवस्थित आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे तेलामध्ये. त्यानंतर गरम पाणी करायचं. कधीच भाजीला थंड पाणी घालायचं नाहीये. तर गरम पाणी करून मी गरम पाणी घातलेलं आहे आणि तुम्हाला हवं तसं पाणी टाका, पण मी टिफिनला देणार म्हणून कमीच पाणी ठेवलेलं आहे. शिजल्यानंतर तुम्ही बघू शकता मस्त अशी भाजी तयार झालेली आहे. आणि या स्टेपला थोडंसं पाणी मुरल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये शेंगदाण्याचं कूट घालायचं आहे. म्हणजे मसूर शिजल्यानंतर शेवटच्या स्टेपला शेंगदाण्याचं कूट घालायचं आहे आणि व्यवस्थित अशी जास्त घट्ट पण नाही जास्त पातळ पण नाही अशी सरभरीत मसूरची भाजी खाण्यासाठी रेडी आहे. आणि वरतून कोथिंबीर टाकायची नेहमीप्रमाणे. रेसिपी कशी वाटली कॉमेंट करून नक्की सांगा. नवीन असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.